माझ्यासोबत वर्षा गायकवाड आहे. त्यांनी काल संसदेचं लॉबी गाजवलेली आहे मराठीच्या मुद्द्यावरती. स्वागत आपलं न्यूज 18 लोकमध्ये. काल ज्या पद्धतीचं वातावरण झालं आणि महाराष्ट्राच्या रणरागिणी असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणतं की त्यांनी महाराष्ट्राचा अभिमान जागवला. असं आहे की महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी जर कोणी खेळण्याचं काम करेल आणि महाराष्ट्राच्या द्वेषी म्हणून सातत्याने बोलण्याचं कोणी काम करेल तर ते आम्ही बिलकुल खपून घेणार नाही. ज्या तऱ्हेने तुम्ही बोलताय, तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात आणि कोणत्या महाराष्ट्राबद्दल बोलताय? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राबद्दल बोलताय, ज्या महाराष्ट्राने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एवढी मोठी त्या ठिकाणी जे समाज सुधारांची कामं केलेली आहेत त्या महाराष्ट्राबद्दल बोलत असताना तुम्ही विचार करून बोलला पाहिजे. बेताल वक्तव्य करणं, महाराष्ट्राची औकात काढणं, तुम्ही स्वतः विचार केला पाहिजे तुम्ही काय बोलतात. खरं तर त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, पण दुर्दैवाने झाली नाही. आम्ही त्यांना शोधत होतो, काल ते आम्हाला भेटले आणि त्यावेळेला त्यांनी आम्ही प्रश्न विचारले की कोणाला तुम्ही पटक पटक्के मानणार? आम्ही समोर उभा आहोत, आम्ही महाराष्ट्राचे आहोत आणि एवढा महाराष्ट्र द्वेष तुम्हाला काय? महाराष्ट्राबद्दल जय महाराष्ट्र बोला, महाराष्ट्राबद्दल स्वाभिमान ठेवा, महाराष्ट्राच्या अस्मितेला हात लावू नका. आणि त्यामुळे त्यांनी तिथून पाय काढता घेता जय महाराष्ट्र बोलून. पण मला एक सांगायला पाहिजे की महाराष्ट्राकडे कोणी जर वक्र दृष्टिकोनातून बघेल किंवा वाकड्या नजरेने बघेल तर बिलकुल आम्ही ते खपून घेणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला आपण हात लावू नये. ज्या तऱ्हेने त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केली, येणाऱ्या काळात कोणीही वक्तव्य केली ते आम्ही खपून घेणार नाही, हेही या ठिकाणी आम्ही सांगतो. पण महत्वाचं म्हणजे ज्या विविध पक्षाचे नेते असतात, विविध पक्षाचे खासदार महाराष्ट्रातून होतात, फक्त तुम्ही आणि जे महाविकास आघाडीचे खासदार ते त्यावेळेस उपस्थित होते, इतरही पक्षाचे खासदार होते. आमच्याकडे इतरही आम्ही 15-20 लोकांचा ग्रुप आमचा होता आणि आम्ही 3 महिला पुढे चाललो होतो. बाकीचे आमचे पुरुष खासदार होते, त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते. पण सगळ्यात जास्त धन्यवाद पत्रकारांचे, कारण त्या लॉबीमध्ये आमचा जो आवाज गुमगमला त्या आवाजामुळे सगळ्यांना माहित पडलं की महाराष्ट्रात सगळे पळत आले आणि त्यांना कळलं की महाराष्ट्राच्या महिला, महाराष्ट्राचे खासदार किती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा आवाज बुलंद करू शकतात. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र आहे माझा आणि महाराष्ट्राचा आवाज संसदेमध्ये सातत्याने घुमत राहील. धन्यवाद. त्या वर्षा गायकवाड. महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं हा संपूर्ण घडामोडी घडल्या आणि त्यांनी म्हटलंय की आम्ही तर 3 महिला रणरागिणी म्हणून त्यांना संबोधलं जातं ते आम्ही समोर होतोच, पण इतरही महत्वाच्या मुद्द्यावरती जर बघितलं आपण तर इतरही खासदारांनी आम्हाला पाठिंबा दिला असं त्यांचं म्हणणं आहे. नवी दिल्ली व्हिडिओ योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.